सोबतच रमी शिरीष गुलाबकर पुढे एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाट अशा नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज झाला उशीर कारण डेली अपलोड सुद्धा असतं, डेली व्हिडिओ एडिटिंग सुद्धा असतं. कार्यक्रम पण चालू म्हणजे अटेंड करतो सगळे, त्यामुळे थोडं बदल होतं. तर आता मी आलो ड्रेसिंग रूममध्ये. आता मला ड्रेसिंग रूममध्ये जाऊन पहिली कॅरेक्टरची ओळख करून देणार आहे, त्यानंतर आपण मंदिरामध्ये आणि त्यानंतर म्हणजे हक्की पाहायला मिळणार आहे. सो चला उशीर न करता. हाय, काय आहे? हाय हा हा हाय, थांब थांब. अरे बापरे, वा वा वा. इथे आपला परिचय चोकोबा. ओके चोकोबा इथे अजून रेडी व्हायचे. ते मला मेकअप वरून मी सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वर माऊले. ओके ओके. तर कोण आहेत ते सगळे चेहऱ्यावर ओळखीला येतात, तरी पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर कसं वाटतं तुला आज डायरेक्टली आले म्हणजे आजच्याच दिवशी तुला डायरेक्ट एकदम म्हणजे हां ओके ओके. चलो चलो. हाय 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 हाय. ही बघा, ही फुलं चोरते मागची. हाय निधीताई. काय मुक्ताबाई? कानपत्रा. ओके ओके. बाकीची पात्र तुम्ही कोण? गोरा कुंभार. ओके. बापरे बापरे. रामकृष्ण. कोण तुम्ही? तुमचा परिचय? गौरबा खेचर. ओके. इकडे आणखी पात्र आहेत, ते तयार होतात. आपला परिचय? निवृत्ती महाराज. हो, मोठे भाऊ. ओके. तर इथे सुद्धा पात्र रेडी होतात. काका आलेत. काका तुमचा परिचय? नामदेव महाराज. ओके. आणि हे कोण आहेत? सोपान देव. ओके. आहे शपथ. नमस्कार काका. नमस्कार. आज काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार. आज जास्त पात्र आहेत टोटल, म्हणजे आतापर्यंत सप्ताहाच्या आजचे जास्त पात्र आहेत. आता सगळं झालंय बाळा, पण थोडे लाकडं कमी पडले चुलीला. जरा लाकडं घेऊन ये बघ. गोपाळ लाकडं आणायला गेला. काय दुर्दैव बघा, त्या लाकडात एक भुजंग सर्प बसला होता. त्या भुजंग सर्पानं नाही बाबा त्या कोमल जीवाला चावा घेतला आणि त्या गोपाळाला सर्प चावला. हातातली लाकडं पडले, गोपाळ तिथंच पडला.
अरे म्हणले गोपाळ का येत नाही, किती वेळ झालं. चुलीतला आर शांत व्हायला लागला. मग आई बघायला गेली गोपाळाला आणि पाहिलं तर हातावरती ऊन आहेत, सर्पाच्या दाताचे, काळं निळं शरीर झालं. ती माऊली म्हणली आता जर मी चिरकले आणि लेकरासाठी जर रडायला लागले, दारात आलेले संत बिनमुख तसेच जाते, जेवण करणार नाही. ज्या घरात मड आहे तिथं जेवायचं असतं ना, संत जेवणार नाही. तिने जाऊन कमलाकर भटजींना सांगितलं, अहो असं असं झालंय. ते म्हटले कोणाला बोलली तर नाही ना. ते नाही हो, कोणाला नाही बोलले. चल, जसं लेकरू झोपलेलं असावं तसं आईने असं खांद्यावर घेतलं आणि घरी आणून मधल्या घरात नेऊन त्याला ठेवलं आणि त्याच्या अंगावर नाही बाबा पांघरून टाकलं. का म्हणले संत उपाशी जाते या मड्यामुळे. लेकरू झाकून ठेवलं आणि मग सर्व संत पंक्तीला बसले. पत्रवाड्या दिल्या, नाही बाबा ताट वाढले सगळे. आणि मग वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज आव्हान होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणलो हे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणून पुंडलिकावर जे हरी म्हणणार. एवढ्यात मुक्ताबाई म्हणली, का हो ओ भटजी. का मुक्ताबाई म्हणते बरं का, आम्ही या गावात आल्यापासून जिथे जिथे जेवायला गेलो त्या त्या ठिकाणी गोपाळानं आम्हाला वाटलं तो आमच्या सेवेला पुढे धावतो, तो का दिसत नाही. मग मात्र आईचे डोळे पाणावले बरं का. चटकीन तिनं पुसले. गेला असेल खेळायला, बालिश बुद्धी आहे, लेकरू खेळायला गेला असेल. तुम्ही करा, सुरू करा जेवायला. नाही नाही, मुक्ताबाई म्हणल्या तो आल्याशिवाय आम्ही जेवणारच नाही. आणि मुक्ताबाई भरल्या ताटावर न उठल्या आणि दरवाजामध्ये जाऊन हाक मारली, गोपाळा, ए गोपाळा, उठ बाळा, गोपाळा. हाक मारले मुक्ताबाईनं आणि ते गोपाळाला जिथं झोपवलं होतं ते उठलं. आलो आलो आई, आलो असं म्हणत जे पळत आलो गोपाळ. मग कमलाकर भटजी आणि ती माऊली रडायला लागली माय बापा जोर जोरात. सगळे म्हणले काय झालं, का रडता. तुम्ही तसेच जाल म्हणून त्याला सर्प चावलं होतं, याला झोपून ठेवलं होतं आम्ही, त्याच्या अंगावर पांघरून टाकलं होतं, हा मेला होता. तुम्ही हाक मारली ना आमचं लेकरू उठून बसलं. लक्षात घ्या माय बापा, कित्येक अशा गोड कथा माऊलींनी फक्त सच्चिदानंद बाबाला नाही उठवलं, मेलेल्या सच्चिदानंद बाबाला नाही, अनेक माय बाप या ठिकाणी अशा कथा येतात. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानदेव
निवृत्तीनाथ दादा मुक्ताबाईला जाऊन सांगतायत, मुक्ता दर्शन घे बेटा. मुक्ताबाई म्हणते मी दर्शन घेणार नाही. देवाचा शेजारी याला लागला तरी त्याचा अहंकार गेला नाही, कशाला मी त्याचं दर्शन घेऊ. मग माय बाबा या ठिकाणी मुक्ताबाई म्हणते आपल्यासारखं संत मांदेवाडीमध्ये एक बुजुर्ग संत आहे, त्यांनीच पाहावं की यातले कोणते संत परिपक्व आहेत, म्हणजे कोणतं मडकं भाजलेलं आहे आणि कोणतं मडकं कच्चं आहे. हे जेव्हा माय बाबा गोरोबा काकांना मुक्ताबाईंनी पाहायला सांगितलं, त्यावेळेस गोरोबा काकांनी सर्व संतांची माय बाबा थोपटण्यानं थोपटून त्या ठिकाणी चाचणी केली. सर्वप्रथम निवृत्तीनाथ दादांकडे गोरोबा काका जातायत आणि निवृत्तीनाथ दादांनी त्या ठिकाणी माय बाबा त्यांना प्रणाम केला गोरोबा काकांना. नंतर माय बाबा गोरोबा काका सोपान काकांकडे जातायत आणि मग सोपान काकांना माय बाबा त्यांनी डॉक्टर पाहिलं. नंतर माय बाबा ज्ञानदेव सोपान काका एकमेकांना करत करत गोरोबा काका आता मुक्ताबाईकडे जातायत आणि मुक्ताबाईला जाऊन त्या ठिकाणी माय बाबा पाहिलं. नंतर माय बाबा त्या ठिकाणी मुक्ताबाई सुद्धा आदिशक्तीचा अवतार आहे. गोरोबा काकांनी सर्वात शेवटी नामदेवरायाकडे जाऊन नामदेवरायांच्या मस्तकामध्ये माय बाबा थोपटणं मारलं आणि जाऊन नामदेवरायांची त्या ठिकाणी तपासणी करतायत, कच्चं मडकं आहे का पक्कं मडकं आहे. आणि त्यावेळेस माय बाबा मारलं. नामदेवराया एकदम अपमानित झाल्यासारखे झाले आणि नामदेवराया माय बाबा राग भरून त्या ठिकाणावरनं रागावून माय बाबा नामदेवराया निघून जातात आणि पंढरीनाथाला जाऊन माय बाबा त्या ठिकाणी हे सगळं गाराणं सांगतायत. ही कथा आपण आज श्रवण केली. श्री संत नामदेवराया नंतर माय बाबा या ठिकाणी विसोबा काका नामदेवरायांवरती कृपा करतायत. विसोबा खेचरांचे पाय माय बाबा ज्या ठिकाणी ठेवावं त्या ठिकाणी पिंड प्रगटायला लागली. शेवटी नामदेवरायांना लक्षात आलं की हा गुरु सेवेचा लाभ आहे, ही गुरुने घेतलेली परीक्षा आहे. आणि
आजचा कार्यक्रम खूप छानरित्या पार पडला. पण मगाशी प्रॉब्लेम असा झाला की आपल्या मोबाईलचं चार्जिंग मोबाईल स्विच ऑफ झाला आणि कॅमेऱ्याचा पण थोडासा प्रॉब्लेम म्हणजे सारखं हिट होत आहे, त्याच्यामुळे म्हणजे व्हिडिओमध्येच कट होत आहे. पण आता आपण रिव्ह्यू घेणार आहोत आपल्या छोट्या कलाकार मंडळींकडून. कसा होता कार्यक्रम? खूप छान. आणि आज खरंच मित्रांनो, आज आपल्या गावामध्ये खरंच साक्षात पंढरी अवतरली असं वाटलेलं. खूप छानरित्या हा कार्यक्रम पार पडला. बाकी तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि तुम्हाला जाणवलं का की तुम्ही या कार्यक्रमामध्ये आहात माझ्यासोबत? असं जर जाणवलं असेल तर नक्की कमेंट रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. सो बोला रामकृष्ण हरी. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बोला परत रामकृष्ण हरी.